Good morning, students. Today's subject is primary healthcare, and the chapter is digestive problem. In this, the topic is hemorrhoids and or piles. Hemorrhoids म्हणजे मूळव्याध, varicose vein of anus with or without bleeding called hemorrhoids. जे वेन्स असतात ते ॲनल रिजनमधून बाहेर येतात, म्हणजे संडासाच्या वाटेतून बाहेर येणे आणि त्याचं एका मास स्वरूपात रूपांतर होणे, दॅट इज कॉल्ड हॅमरॉइड और पाइल्स. कॉजेस ऑफ हॅमरॉइड्स. फर्स्ट कॉज इज प्रेग्नन्सी. प्रेग्नन्सीमध्ये कॉन्स्टिपेशनचे चान्सेस जास्त असतात आणि या कॉन्स्टिपेशनमुळे हॅमरॉइड्स और पाइल्स दिसून येतात. देन डिसलोकेशन ऑफ द डिस्क ऑफ लोअर स्पाइन. लोअर स्पाइनचं जर डिसलोकेशन झाली तर अशा वेळेला कॉन्स्टिपेशन होतं आणि त्यामुळे हॅमरॉइड्स होतात. पुअर वेनस रिटर्न अँड कॉन्स्टिपेशन. ओके, these are the causes of hemorrhoids are pregnancy, dislocation of disc of lower spine, poor venous return, constipation. जर वेन्स मधलं जर ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित नसेल तर ही हे हॅमरॉइड्स होण्याचे चान्सेस असतात. दॅट इज कॉल्ड अ पुअर वेनस रिटर्न अँड कॉन्स्टिपेशन. कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठता, यामुळे हॅमरॉइड्स होऊ शकतात. Signs and symptoms of hemorrhoids: swollen vein of anus which may come out during passing stool. जे वेन्स असतात ॲनल रिजनचे ते स्वोलन होतात आणि ते ॲनल रिजनमधून बाहेर येतात. ओके, ड्युरिंग पासिंग द स्टूल. देन व्हेरिकोज वेन रिमेन्स आउटसाइड लाईक अ क्लस्टर ऑफ ग्रेप्स. बाहेरच्या साईडला ते ग्रेप्सचं कसं क्लस्टर असतं त्याप्रमाणे हे मास स्वरूपात एनसच्या बाहेर दिसून येतात. देन डेफिकेशन मे बी पेनफुल. जेव्हा टॉयलेट पास करतो, स्टूल पास करताना खूप त्रास होतो. ठीक आहे. प्रॉब्लेम ऑफ कॉन्स्टिपेशन इज कॉमन. यामध्ये कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम आहे हा कॉमन आहे. इचिंग ऑफ एनस अँड पेन इन एनस. एनसच्या साईडला इचिंग, खाज येणे किंवा पेन होणे ह्यासारखे साइन्स अँड सिम्पटम्स दिसून येतात. ओके, signs and symptoms of hemorrhoids: swollen vein of anus which come out while passing the stool, varicose vein remain outside like a cluster of grapes, defecation may be painful, problem of constipation is common, itching of anus or pain in anus. Then treatment of hemorrhoids. Treatment is taking liquid paraffin to relieve the constipation. फर्स्ट कॉन्स्टिपेशन रिलीव्ह केलं पाहिजे, कारण कॉन्स्टिपेशन इज द कॉमन प्रॉब्लेम ऑफ हॅमरॉइड्स. सो टू रिलीव्ह द कॉन्स्टिपेशन टेक अ मेडिसिन लाईक अ लिक्विड पॅराफिन. ओके, देन रिकमेंड सीड्स बाथ आफ्टर ॲडिंग अ पोटॅशियम परमॅंगनेट. सीड्स बाथ रिकमेंड केला पाहिजे बाय ॲडिंग अ कॅमॅनोफोर इन हॉट वॉटर. ओके, अप्लाय ऑइल इन द रेक्टम विथ द हेल्प ऑफ फिंगर्स. रेक्टम साईडला ऑइल अप्लाय करायचं किंवा वॅसलिन अप्लाय करायचं विथ द हेल्प ऑफ फिंगर. देन इन्क्रीज द इंटेक ऑफ फ्लुइड अँड रफेज टू प्रिव्हेंट द कॉन्स्टिपेशन. डाएटमध्ये फ्लुइड इंटेक जास्त ठेवायचं आहे, रफेजचं इंटेक जास्त करायचं आहे, जेणेकरून कॉन्स्टिपेशन होणार नाही. ओके, देन इन केस ऑफ क्रॉनिक कंडिशन and bleeding, refer the patient to primary health care center. In chronic condition and continue जर कॉन्स्टिपेशन किंवा ब्लिडिंग सारखे प्रॉब्लेम्स होत असतील पेशंटला तर प्रायमरी हेल्थ सेंटरला रेफर करायचे पेशंटला. ठीक आहे. दिस इज ऑल अबाउट द हॅमरॉइड्स. हॅमरॉइड्स म्हणजे काय? व्हेरिकोज वेन ऑफ द एनस विथ और विदाउट ब्लिडिंग कॉल्ड अ हॅमरॉइड्स और पाइल्स. जे ॲनल रिजनमधून वेन्स बाहेर येतात, स्वोलन झालेल्या वेन्स आहेत त्या बाहेर येणे विथ और विदाउट ब्लिडिंग. त्यामध्ये ब्लिडिंग होऊ शकतं किंवा नाही होऊ शकत. सो दॅट इज कॉल्ड अ हॅमरॉइड्स. कॉजेस काय आहेत हॅमरॉइड्सचे? कॉमन कॉजेस कॉन्स्टिपेशन. ओके, सो प्रेग्नन्सीमध्ये कॉन्स्टिपेशन होत आहे, डिसलोकेशन ऑफ डिस्क ऑफ लोअर स्पाइन, देन पुअर वेनस रिटर्न. यामध्ये काय होतं, हे सर्व कॉमन प्रॉब्लेम्स
यामध्ये होतात, कॉन्स्टिपेशन होण्याचे चान्सेस असतात आणि बिकॉज ऑफ कॉन्स्टिपेशन हॅमरॉइड्स किंवा पाईल्स दिसून येतात. सायन्स अँड सिम्पटम्स आर swollen vein of anus which may come out during passing stool, varicose vein remain outside like a cluster of grapes, the defecation may be painful, problem of constipation is common, itching of anus or pain in anus. Okay, treatment is taking a liquid paraffin to relieve the constipation, increase the intake of fluid and roughage in your diet, then recommend acid bath by adding a KMNO4 and apply the oil or Vaseline in the rectum with the help of fingers. Okay, these are the treatment. Next topic is hernia or rupture. Okay, next problem is hernia or rupture. What is meant by hernia? Hernia, it is a part of abdominal organ which are come out through the out of peritoneum. जे ॲब्डॉमिनल ऑर्गन आहेत, जे आपल्या ॲब्डॉमनमध्ये स्टमक आहे, यकृत आहे, गॉल ब्लॅडर आहे, स्मॉल इंटेस्टाईन आहे, लार्ज इंटेस्टाईन आहे. ओके, हे सर्व ऑर्गन्स आहेत, हे एका कॅव्हिटीमध्ये बंद आहे. कुठली कॅव्हिटी आहे? पेरिटोनियल कॅव्हिटी. ओके, जी ॲब्डॉमिनल कॅव्हिटी आहे त्याला पेरिटोनियल कॅव्हिटी बोलतात आणि हे जे ॲब्डॉमिनल ऑर्गन्स आहेत हे पेरिटोनियल कॅव्हिटीमध्ये बंद आहेत आणि त्याला बाहेर एक मेम्ब्रेन आहे. ओके, पेरिटोनियल मेम्ब्रेन. ओके, सो जेव्हा हर्निया होतो, हर्निया म्हणजे काय? या जे ॲब्डॉमिनल ऑर्गन आहेत त्याच्यातला जे थोडासा पार्ट आहे तो या पेरिटोनियल लेअर आहेत ते रप्चर करून बाहेर येतात. ओके, दॅट इज कॉल्ड हर्निया. हर्निया कशाला बोललं जातं? द हर्निया इज अ पार्ट ऑफ स्टमक और द लूप ऑफ इंटेस्टाईन which is come out after rupturing the peritoneum. ओके, पेरिटोनियम ही एक कॅव्हिटी आहे, ॲब्डॉमिनल कॅव्हिटी आहे आणि त्याच्या बाहेरचं मेम्ब्रेन जे आहे त्याला बोलतात पेरिटोनियल मेम्ब्रेन. आणि हे मेम्ब्रेन जे आहे हे रप्चर होतं, फाटतं आणि त्या फाटलेल्या जागेतून स्टमकचा किंवा इंटेस्टाईनचा थोडासा पार्ट आहे तो बाहेर पडतो. ओके, दॅट इज कॉल्ड अ हर्निया. समजलं हर्निया म्हणजे काय? हर्नियाचे कॉजेस काय आहेत? लिफ्टिंग ऑफ हेवी वेट, जास्त जड वजन वगैरे उचललं तर हर्निया होऊ शकतो. स्टेनिंग ड्युरिंग डेफिकेशन इन द केस ऑफ कॉन्स्टिपेशन. कॉन्स्टिपेशन या प्रकारात जर संडासाच्या वाटेला जोर लावला तर हर्नियाचा प्रॉब्लेम होऊ शकतो. सिव्हिअर कफिंग, कंटिन्यू खोकला आल्यामुळेही हर्निया होऊ शकतो. डिलिव्हरी ऑफ चाइल्ड मे कॉज हर्निया. कधी कधी डिलिव्हरी होताना, चाइल्डची डिलिव्हरी होताना जेव्हा जास्त जोर लावला जातो तेव्हाही हे पेरिटोनियल मेम्ब्रेन रप्चर होतं आणि त्यातून इंटेस्टायनल पार्ट बाहेर येऊ शकतो. ओके, सो ही कारणं आहेत हर्निया होण्याचे. काय काय कारणं आहेत? लिफ्टिंग ऑफ हेवी वेट, स्ट्रेनिंग ड्युरिंग अ डेफिकेशन, सिव्हिअर कफिंग, डिलिव्हरी ऑफ चाइल्ड मे कॉज हर्निया. Now the signs and symptoms of hernia. Swollen skin in affected region. ज्या रिजनमधून हा पार्ट किंवा लूप बाहेर आलेला आहे त्या ठिकाणी सुजल्यासारखं वाटतं, स्किनवरती स्वोलन दिसतं. ओके, स्वोलन स्किन इन अफेक्टेड रिजन. फिलिंग ऑफ लम्प ड्युरिंग कफिंग. जेव्हा आपण खोकला करतो त्यावेळेला पोटाला जर हात लावला तर लम्पसारखं बाहेर आल्यासारखा पार्ट दिसतो. इन it may cause a distension. It may cause the distension. It may cause distension and intestinal obstruction. यामुळे हर्नियामुळे काय होतं? ॲब्डॉमिनल डिस्टेन्शन दिसू शकतं, पोटाचा भाग वाढलेला दिसू शकतो आणि इंटेस्टायनल ऑब्स्ट्रक्शनचे चान्सेस जास्त वाढतात. ओके, सो सायन्स अँड सिम्पटम्स बघितले. नेक्स्ट आहे ट्रीटमेंट. यामध्ये सर्जिकल ट्रीटमेंटच मस्ट आहे. ओके, आस्क द पेशंट टू रेस्ट बाय रेझिंग हिज फीट हाय अप. जेव्हा पेशंट झोपलेला असतो तेव्हा त्याला सांगायचं जे पायाकडची बाजू उंच असली पाहिजे. ठीक आहे. ट्रीट अकॉर्डिंग टू द सायन्स अँड सिम्पटम्स. ज्याप्रमाणे सायन्स अँड सिम्पटम्स दिसतील त्याप्रमाणे पेशंटला ट्रीट करायचे. सो हर्नियाचे वेगवेगळे प्रकार आहेत. इन्ग्वायनल हर्निया आहे. ओके,
टेस्टिक्युलर हर्निया आहे, असे वेगवेगळ्या प्रकारमध्ये हर्निया दिसून येतो. सो ट्रीट अकॉर्डिंग टू द सायन्स अँड सिम्पटम्स. रेफर द पेशंट टू अ PSC, प्रायमरी हेल्थ सेंटरला पेशंटला रेफर करायचे जर पेशंट जास्त सिव्हिअर कंडिशनमध्ये असेल तर. ओके. सो हर्निया म्हणजे काय? हर्निया इज अ पार्ट ऑफ स्टमक or a loop of intestine which may come out from after a rupture of peritoneum. Peritoneal rupture होऊन हा जो इंटेस्टाइनल पार्ट आहे किंवा स्टमकचा पार्ट आहे तो बाहेर येतो. ओके. दॅट इज कॉल्ड अ हर्निया. Causes of hernia: lifting of heavy weight, straining during a defecation in case of constipation, severe coughing, delivery of child may cause the hernia. Signs and symptoms are swollen skin in affected region, filling of lump during coughing. It may cause a distension and intestinal obstruction. These are the signs and symptoms. Now the treatment. Treatment is: ask the patient to rest by raising his feet high up. Treat according to the signs and symptoms. Refer the patient to primary health center. Okay. These all about a hernia. Next topic is peptic ulcer or duodenal ulcer. So our next topic is peptic or duodenal ulcer. What is mean by ulcer? Ulcer is a small wound in stomach because of excess of secretion of hydrochloric acid. Ulcer Causes of ulcer is excessive secretion of hydrochloric acid. जेव्हा आपल्या शरीरात आपल्या जठरामध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड जे आहे याचं सिक्रेशन खूप जास्त प्रमाणात होतं आणि पेप्सिन या एन्झाईमचं सिक्रेशन जास्त प्रमाणात होतं, तेव्हा हे अल्सरेशनचा पार्ट तयार होतो. ओके. अल्सर मीन्स अ जखम. ओके. जखम कुठल्या भागाला होणे? जठराच्या आतल्या भागाला जखम होणे किंवा इंटेस्टाईनमध्ये जखम होणे याला बोलतात अल्सर. ओके. So excessive secretion of hydrochloric acid and pepsin enzymes in the stomach, excessive worries and mental tension. जर आपण जास्त घाबरलो किंवा मेंटल स्ट्रेस असेल तरीही हायड्रोक्लोरिक ॲसिड जास्त प्रमाणात सिक्रेट होतं आणि यामुळे अल्सर होण्याचे चान्सेस वाढतात. एक्सेसिव्ह इंटेक ऑफ अल्कोहोल. जेव्हा मद्यपान जास्त प्रमाणात केलं जातं तेव्हाही अल्सर होतो. स्मोकिंग ऑफ सिगारेट. स्मोकिंग जास्त केल्यामुळेही अल्सरेशनचं प्रमाण वाढतं. इन्फेक्शन जर असेल, जर डायजेस्टिव्ह पार्टला जर इन्फेक्शन झालेलं असेल, इट मे बी बॅक्टेरियल और इट मे बी व्हायरल इन्फेक्शन, सो यामुळेही अल्सरेशन होतं. ओके. दीज ऑल आर द कॉजेस ऑफ अल्सर. ओके. पेप्टिक और डिओडिनल अल्सर. पेप्टिक म्हणजे जठराचा अल्सर आणि डिओडिनल म्हणजे जो फर्स्ट पार्ट आहे स्मॉल इंटेस्टाईनचा त्याला डिओडिनम बोललं जातं आणि त्या भागाला अल्सरेशन होण्याचे चान्सेस जास्तीत प्रमाणात असतात. ओके. याचे कॉजेस काय आहेत? एक्सेसिव्ह सिक्रेशन ऑफ हायड्रोक्लोरिक ॲसिड अँड पेप्सिन एन्झाईम्स इन द स्टमक, excessive worries and mental tension, excessive intake of alcohol, smoking of cigarettes, and infection. Infection, it may be viral or it may be bacterial. Signs and symptoms of ulcer: पेन इन स्टमक आफ्टर इटिंग. जेवल्यानंतर किंवा काही खाल्ल्यानंतर पोटामध्ये खूप दुखायला लागतं. ओके. हार्टबर्न म्हणजे एपिगॅस्ट्रिक रिजनमध्ये खूप बर्निंग सेन्सेशन होतं. सोअर इरप्शन्स म्हणजे करपट ढेकर येतात, ॲसिडिक ढेकर येतात. ॲसिडिटी इन स्टमक, आपल्याला खूप ॲसिडिटी झाल्यासारखी वाटते. वॉमिटिंग, कॉन्स्टिपेशन यासारखे प्रॉब्लेम्स, यासारखे साइन्स अँड सिम्पटम्स दिसून येतात. ओके. नाऊ द ट्रीटमेंट इज यूज अँटासिड. यामध्ये एक ट्रीटमेंट आहे अँटासिड यूज करणं. टेक अ इंजेक्शन टू रिलीव्ह द पेन. जर जास्त पेन होत असेल, स्टमक पेन वाढलं असेल तर इंजेक्शन घेण्याशिवाय पर्याय नसतो. ओके. टेक अ इंजेक्शन्स टू रिलीव्ह पेन. ले डाऊन द पेशंट इन कम्फर्टेबल पोझिशन. पेशंटला जास्तीत जास्त रेस्ट करायला सांगायचे.
रिकमेंड अ ब्लँड डाएट. ब्लँड डाएट म्हणजे ज्यामध्ये मसाले नाही आहेत, ज्यामध्ये ऑइलचं प्रमाण बिलकुल नाही आहे, अशा प्रकारचं डाएट पेशंटला ॲडवाईज करायचं आहे. ओके, म्हणजे फक्त उकडलेलं जेवण. ओके, सो रिकमेंड अ ब्लँड डाएट. प्रिव्हेन्शन ऑफ टी अँड कॉफी. टी अँड कॉफी अवॉइड करायची आहे. स्मोकिंग अँड अल्कोहोल अवॉइड करायचं आहे. दिस इज कम अंडर द ट्रीटमेंट. ओके, सो हे आपण बघितलं पेप्टिक अल्सर अँड डिओडिनल अल्सर. अल्सर म्हणजे काय? जखम. कुठल्या भागाला जखम? स्टमकच्या आतल्या भागाला जखम होणे किंवा डिओडिनल पार्ट. डिओडिनम इज द स्मॉल इंटेस्ट पार्ट ऑफ द स्मॉल इंटेस्टाईन. सो या पार्टला आतल्या भागाला जखम होणे, दॅट इज कॉल्ड अ अल्सर. Causes काय अल्सरचे? एक्सेसिव्ह सिक्रेशन ऑफ हायड्रोक्लोरिक ॲसिड अँड पेप्सिन एन्झाईम्स इन द स्टमक, एक्सेसिव्ह वरीज अँड मेंटल टेन्शन, excessive intake of alcohol, smoking of cigarettes, then infection it may be bacterial or viral infection. Signs and symptoms are pain in stomach after eating, heartburn, sore erections, acidity in the stomach, vomiting, constipation. These are the signs and symptoms of ulcer. Treatment: use antacid, take injections to relieve pain, lay down the patient in comfortable position, recommend a bland diet, prevention of tea or coffee, prevention of alcohol and smoking. If there is a severe case, bleeding from vomiting or bleeding from anus, then send the patient to the primary health center for next advice for next treatment. Okay, our next part is intestinal obstruction. Next topic is intestinal obstruction. Intestinal obstruction causes are ऑब्स्ट्रक्शन म्हणजे कुठल्याही कारणामुळे अडथळा येणे. ओके, इंटेस्टाईनमध्ये अडथळा येणे. याचे वेगवेगळे कारणं आहेत. पहिलं कारण आहे इंटेस्टायनल वर्म्स, स्पेशली हुक वर्म्स. ओके, यामुळे इंटेस्टायनल ऑब्स्ट्रक्शन होऊ शकतं. हर्निया, प्रिव्हियस टॉपिक आपण हर्नियाचा बघितला. सो हर्निया म्हणजे काय हे पण माहिती आहे तुम्हाला. सो हर्निया इज वन ऑफ द रिझन फॉर इंटेस्टायनल ऑब्स्ट्रक्शन. ॲडेशन ऑफ ब्रोकन बोन. जर ॲक्सिडेंटल केस असेल आणि जर हाड मोडलं असेल, पेल्विक बोन असू दे किंवा रिप बोन असू दे, हे मोडल्यानंतर हे पोटाच्या पेरिटोनियल कॅव्हिटीमध्ये घुसणं आणि त्यामुळे होणारं ऑब्स्ट्रक्शन. ओके, कॅन्सर इज वन ऑफ द रिझन. सिव्हिअर कॉन्स्टिपेशन, जर कॉम्पॅक्ट स्टूल असेल, सिव्हिअर कॉन्स्टिपेशन आहे तर इंटेस्टायनल ऑब्स्ट्रक्शन होऊ शकतं. गॉल ब्लॅडर स्टोनमुळे होऊ शकतं. ऑर सम फॉरेन ऑब्जेक्ट in the intestine. It may cause the intestinal obstruction. Then twisting a part of intestine. जर आतड्यांना काही कारणामुळे पिळा बसला असेल तरीही इंटेस्टायनल ऑब्स्ट्रक्शन होऊ शकतं. हे विविध कारणं आहेत इंटेस्टायनल ऑब्स्ट्रक्शनची. ओके, इंटेस्टायनल ऑब्स्ट्रक्शन म्हणजे काय? जे आपले आतडे आहेत त्यामध्ये काही कारणामुळे अडथळा निर्माण होणे, स्टूल पुढे न जाणे, जे आपण खाल्लेलं फूड असतं त्याचं पुढे पुढे सरकत असतं पॅरेस्टायसिस मुवमेंटमध्ये मुळे, आणि ते थांबलं जाणं काही कारणामुळे. हे पॅरेस्टायसिस मुवमेंट थांबल्या जातात आणि जे आपलं खाल्लेलं अन्न आहे हे पुढे ढकललं जात नाही काही प्रकारचा अडथळा आल्यामुळे. हे कोणते वेगवेगळ्या प्रकारचे अडथळे आहेत त्यामध्ये फर्स्ट आहे इंटेस्टायनल वर्म्स, स्पेशली हुकवर्म्स, हर्निया, ॲडेशन ऑफ ब्रोकन बोन, कॅन्सर, सिव्हिअर कॉन्स्टिपेशन, गॉल ब्लॅडर स्टोन और some foreign object. Okay, some foreign object. Okay, then twisting a part of intestine. इंटेस्टाईनला काही कारणामुळे, जे आतडे आहेत त्यांना काही कारणामुळे पिळा बसल्यामुळे इंटेस्टायनल ऑब्स्ट्रक्शन होऊ शकतं. सायन्स अँड सिम्पटम्स आर सिव्हिअर ॲब्डॉमिनल पेन. सायन्स अँड सिम्पटम्स काय आहेत? पहिलं तर सिव्हिअर ॲब्डॉमिनल पेन होणार आहे. वॉमिटिंग, इट मे बी ग्रीनिश इन कलर. कॉन्स्टिपेशन, ॲब्डॉमिनल डिस्टेन्शन, पोटाची साईज वाढते कारण पोटामध्ये जे आपण खाल्लेलं आहे ते तसंच साचून राहतं आहे, ते पुढे पुढे सरकत नाही, त्यामुळे काय होतं आहे पोटाची साईज वाढते, कॉन्स्टिपेशन होतं आहे, वॉमिटिंग होऊ शकतात, सिव्हिअर ॲब्डॉमिनल पेन होऊ शकतं. ओके, नाऊ द ट्रीटमेंट. डू नॉट गिव्ह एनिथिंग टू इट. यामध्ये फर्स्ट आहे पेशंटला तोंडावाटे काही द्यायचं नाही आहे.
यूज इंजेक्शन्स टू रिलीव्ह द पेन. जर पेशंटला ॲबडॉमिनल पेन जास्त सिव्हिअर असेल तर इंजेक्शनने कमी करू शकता. रेफर द पेशंट टू द नेक्स्ट मॅनेजमेंट. ओके, नेक्स्ट ट्रीटमेंटसाठी तुम्ही पेशंटला रेफर करायचं आहे. ओके, की ह्याच्यासाठी काही होम रेमेडीज नाही आहेत. ठीक आहे. दीज आर ऑल अबाउट द इंटेस्टायनल ऑब्स्ट्रक्शन. इंटेस्टायनल ऑब्स्ट्रक्शन म्हणजे काय? काही कारणामुळे आपल्या आतड्यामध्ये अडथळा येणे. काही कारण आहेत तरी इंटेस्टायनल वर्म्स, हर्निया, ॲडेशन ऑफ ब्रोकन बोन्स, कॅन्सर, सिव्हिअर constipation, gallbladder stone or some foreign object, twisting a part of intestine. Signs and symptoms are severe abdominal pain, vomiting, constipation, abdominal distension. Treatment is do not give anything to eat, use injections to relieve pain, refer the patient to next management. Okay, this is all about the intestinal obstruction. Now the role of A&M or health workers and home remedies for the digestive problem. हे जे आपण डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम्स बघितलेत वेगवेगळ्या प्रकारचे, ज्यामध्ये येतं कॉन्स्टिपेशन आहे, ॲबडॉमिनल पेन आहे, हर्निया आहे, पेप्टिक अल्सर आहे, हॅमरॉइड्स आहेत. ओके, त्यानंतर वॉमिटिंग बघितलं, डिस्टेन्शन बघितलं, ॲबडॉमिनल डिस्टेन्शन, ॲनोरेक्सिया बघितलं. सो यासारखे जे प्रॉब्लेम्स आहेत इनडायजेशन, यासाठी रोल काय आहे A&M स्टाफचा आणि हेल्थ वर्कर्सचा, आणि होम रेमेडीज कोणत्या प्रकारच्या आहेत ते आपण बघूया. रिकमेंड अ डायजेस्टेबल अँड लाईट डाएट. जेव्हा डायजेशनचे कुठल्याही प्रकारचे डायजेशनचे प्रॉब्लेम्स तयार होतात तर अशामध्ये पेशंटला लाईट डाएट घ्यायला सांगायचं आहे किंवा तोंडावाटे अजिबात खायला नाही सांगायचं आहे. जर वॉमिटिंग होत असेल, खाल्लेलं पचत नसेल तर अशा वेळेला काय सांगायचं आहे, काही तोंडावाटे घ्यायचं नाही आहे. रिकमेंड इनटेक ऑफ प्लेंटी ऑफ फ्लुइड्स. जास्तीत जास्त प्रमाणात वॉटर घ्यायला सांगायचं आहे. इन अदर डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम्स ट्रीट अकॉर्डिंग टू द सायन्स अँड सिम्पटम्स. वेगवेगळ्या प्रकारचे डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम्स बघितले तर त्यामध्ये अकॉर्डिंग टू द सायन्स अँड सिम्पटम्स ट्रीट द पेशंट. ओके, होम रेमेडीज इन अल्सर अँड इंडायजेशन इन्क्लूड इनटेक ऑफ लिटिल कोल्ड मिल्क. थंड दूध घ्यायला सांगायचं पेशंटला इन केस ऑफ अल्सर अँड इन इंडायजेशन. बॉइल्ड व्हेजिटेबल्स, पोटॅटोज और एग्स मे बी टेकन. गिव अ मिल्क ऑफ मॅग्नेशिया, मीन्स लिक्विड पॅराफिन द्यायचं आहे किंवा मिल्क ऑफ मॅग्नेशिया. प्रिव्हेन्शन ऑफ टी, कॉफी अँड स्मोकिंग अँड अल्कोहोल. हे जे ड्रिंक आहेत, ज्यामध्ये टी आहे, कॉफी आहे, अल्कोहोल आहे, अशा प्रकारचे ड्रिंक अवॉइड करायचे जेणेकरून आपलं HCl त्यामुळे जास्त सिक्रेट होतं. ठीक आहे. सो या प्रकारचे ड्रिंक अवॉइड करायचे. होम रेमेडीज इन कॉन्स्टिपेशन इन्क्लूड इन्क्रीज यूज ऑफ ग्रीन लेफी व्हेजिटेबल्स. जर कॉन्स्टिपेशन होत असेल तर होम रेमेडीज त्याच्यासाठी काय आहे, आपल्या आहारात पालेभाज्यांचं प्रमाण वाढवायचं आहे. रेग्युलर एक्सरसाइज, वॉकिंग रिलीव्स द कॉन्स्टिपेशन अँड सम योगा एक्सरसाइज आर ऑल्सो यूजफुल. यामध्ये काही योगाचे एक्सरसाइज आहेत. वॉकिंग मे रिलीव्ह द कॉन्स्टिपेशन अँड यूज द ग्रीन लेफी व्हेजिटेबल्स इन युअर डाएट. This is all about the home remedies. Then accept the practices of Ayush. In Ayurvedic drugs, indigestion or flatulence, there may be some type of churna and Hajmola tablets given. Now for nausea and vomiting, Pudina is given. In jaundice, different types of medicines are given in Ayush Ayurvedic drugs. Homeopathic remedies include in indigestion some types of medicines like Nux vomica, then Pulsar tilka, etc. These types of drugs are given. Okay. So you should remember only a role of A&M and health workers and home remedies in the digestive problems. सो आपण या ज्या टॉपिकमध्ये डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम्स बघितले, कोणते कोणते डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम बघितले, इनडायजेशन आहे,
कॉन्स्टिपेशन, ॲनोरेक्सिया, वॉमिटिंग, नॉशिया, वॉमिटिंग, देन पेप्टिक अल्सर, हेमरॉइड्स, हर्निया अँड इंटेस्टायनल ऑब्स्ट्रक्शन यासारखे आपण प्रॉब्लेम्स या इंटेस्टायनल ऑब्स्ट्रक्शनच्या डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम्सच्या टॉपिकमध्ये बघितलेले आहेत. ओके, आणि त्यावरती रोल काय आहे ANM स्टाफचा ते आपण बघितलं आणि होम रेमेडीज काय करायचे आहेत तेही आपण बघितलं. नेक्स्ट लेक्चर आपण घेऊया युरिनरी प्रॉब्लेम्स.